लिब्रिऑफिस ड्रॉ च्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट इमेजेस वरील पाठात आपले स्वागत. यात ड्रॉ पेज वर इमेज इम्पोर्ट करणे आणि ड्रॉ फाइल विविध फाइल फॉर्मॅट्स मध्ये सेव्ह करण्याबाबत जाणून घेऊ. आपण वेक्टर, बिटमॅप किंवा रास्टर इमेजेस या दोन्ही ड्रॉ मध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकतो. येथे आपण उबुंटू लिनक्स वर्जन 1004 आणि लिब्रिऑफिस सूट वर्जन 334 वापरू. रूट मॅप उघडू. या पाठासाठी वॉटरसायकल या चित्राची जेपीईजी फाईल तयार करून ती डेस्कटॉप वर सेव्ह केली आहे. ही इमेज आपल्या ड्रॉ फाइल मध्ये इम्पोर्ट करू. ही इमेज बंद करू. प्रथम जिथे चित्र इम्पोर्ट करायचे आहे ते पान सिलेक्ट करा. नवे पान समाविष्ट करून ते सिलेक्ट करा. वेक्टर किंवा बिटमॅप इमेज इम्पोर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब वर क्लिक करून पिक्चर पर्याय निवडा. फ्रॉम फाइल वर क्लिक करा. इन्सर्ट पिक्चर डायलॉग बॉक्स उघडेल. watercycle.jpeg सिलेक्ट करा. ओपन वर क्लिक केल्यास इमेज ड्रॉ फाइल मध्ये प्रत्यक्ष समाविष्ट केली जाईल. लिंक बॉक्स चेक केली असल्यास इमेज त्याच्या पाथ द्वारे जोडली जाईल. ओपन वर क्लिक करा. इमेज केवळ लिंक म्हणून संचित होईल अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल. कीप लिंक वर क्लिक करा. ड्रॉ फाइल मध्ये चित्र लिंक म्हणून समाविष्ट करण्यात येईल. लिंक्स सहजपणे काढून देखील टाकता येतात. मुख्य मेनूतील एडिट खालील लिंक वर क्लिक करा. एडिट लिंक्स चा डायलॉग बॉक्स उघडेल. हा डायलॉग बॉक्स ड्रॉ फाइल मधील सर्व लिंक्स ची सूची दाखवेल. वॉटरसायकल च्या चित्रासाठी या लिंक वर क्लिक करा. ब्रेक लिंक वर क्लिक करा. ड्रॉ कन्फर्मेशन मेसेज देईल. येस वर क्लिक करा. लिंक काढून टाकली जाईल. क्लोज वर क्लिक करा. परंतु चित्र अजूनही फाइल मध्ये उपलब्ध असल्याचे आपल्या लक्षात येईल. लिंक काढून टाकल्यास चित्र आपोआप ड्रॉ फाइल मध्ये एम्बेड करून समाविष्ट होते. हे चित्र डिलीट करण्यासाठी ते सिलेक्ट करून डिलीट वर क्लिक करा. ही असाइनमेंट करा. 2 ड्रॉ फाइल्स बनवा. एका फाइल मध्ये चित्र लिंक द्वारे समाविष्ट करून ती सेव्ह करा. दुसऱ्या फाइल मध्ये चित्र एम्बेड करून समाविष्ट करा आणि ती सेव्ह करा. दोन्ही फाइल्सच्या आकारांची तुलना करा. इमेज लिंक केलेल्या फाइल मध्ये इमेजच्या आकारात बदल करा. हा बदल मूळ फाइल मध्ये दिसतो आहे का ते तपासा. पुढे या फाइल मध्ये वॉटरसायकल चे चित्र ड्रॉ इमेज म्हणून इम्पोर्ट करू. मुख्य मेनूतील इन्सर्ट वर क्लिक करून फाइल पर्याय निवडा. इन्सर्ट फाइल हा डायलॉग बॉक्स उघडेल. सूचीतून watercycle.odg ही ड्रॉ फाइल निवडा. ओपन वर क्लिक करा. इन्सर्ट स्लाईड्स ऑब्जेक्ट्स हा डायलॉग बॉक्स उघडेल. फाइल पाथ च्या पुढे असलेल्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. स्लाईड्स ची सूची बघायला मिळेल. वॉटरसायकल चे चित्र असलेली स्लाइड निवडा. पेज किंवा ऑब्जेक्ट लिंक म्हणून देखील समाविष्ट करता येते. हे असे करण्यासाठी केवळ लिंकच्या चेकबॉक्स वर क्लिक करा. ओके क्लिक करा. ऑब्जेक्ट नवीन फॉर्मॅट मध्ये बसवण्यासाठी विचारणा करणारा कन्फर्मेशन डायलॉग बॉक्स उघडेल. येस क्लिक करा. फाइल मध्ये नव्या पानावर स्लाइड समाविष्ट होईल. ड्रॉ मधून चित्र एक्सपोर्ट करण्याबद्दल जाणून घेऊ. ड्रॉ मध्ये फाइल एक्सपोर्ट करणे म्हणजे ड्रॉ फाइल किंवा ड्रॉ फाइलचे पान किंवा त्यातले ऑब्जेक्ट इतर फाइल फॉर्मॅट मध्ये रूपांतरित करणे. उदाहरणार्थ ड्रॉ फाइल पीडीएफ, एचटीएमएल, जेपीईजी किंवा बिटमॅप फाइल मध्ये रूपांतरित करता येऊ शकते. पीडीएफ, फ्लॅश आणि एचटीएमएल या फाइल फॉर्मॅट्स मध्ये नेहमीच संपूर्ण ड्रॉ फाइल एक्सपोर्ट केली जाते. रूट मॅप फाइल मिनिमाइज करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ड्रॉ वॉटरसायकल डायग्राम जेपीईजी फॉर्मॅट मध्ये कसा रूपांतरित झाला. हे कसे करायचे ते पाहू.
वॉटरसायकल फाईल उघडा. नंतर पेजेस पॅनेलमधून वॉटरसायकलचे चित्र असलेले पान निवडा. मुख्य मेनूतील फाइल खालील एक्सपोर्ट वर क्लिक करा. एक्सपोर्ट डायलॉग बॉक्स उघडेल. फाइल नेम फील्ड मध्ये वॉटरसायकल डायग्राम हे नाव टाइप करा. प्लेसेस पॅनेल मध्ये डेस्कटॉप वर क्लिक करा. फाइल टाइप फील्ड मध्ये जेपीईजी हा पर्याय निवडणार आहोत, परंतु तुम्ही ड्रॉ फाइल इतर फॉर्मॅट मध्ये देखील सेव्ह करू शकता. सिलेक्शन चेकबॉक्स वर क्लिक करा. सेव्ह क्लिक करा. जेपीईजी ऑप्शन्स डायलॉग बॉक्स उघडेल. डायलॉग बॉक्स मधील डिफॉल्ट रूपात असलेल्या पर्यायांमध्ये बदल करू नका. ओके क्लिक करा. वॉटरसायकल चित्र असलेले ड्रॉ पेज डेस्कटॉप वर जेपीईजी फाईल म्हणून सेव्ह झाले आहे. येथे ड्रॉ फाइल मधील केवळ एकच पान जेपीईजी फाईल मध्ये रूपांतरित झाले आहे. फाईल पीडीएफ, फ्लॅश किंवा एचटीएमएल फॉर्मॅट मध्ये सेव्ह केल्यास ड्रॉ फाइल मधील सर्व पाने एक्सपोर्ट केली जातात. ड्रॉ मध्ये रास्टर इमेजेस देखील एडिट करता येऊ शकतात. रास्टर इमेजेस फॉर्मॅट मेनूच्या सहाय्याने फॉर्मॅट करता येतात. ही चित्रे एडिट करण्यासाठी तुम्ही पिक्चर टूलबारचा देखील वापर करू शकता. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. या पाठात इमेजेस इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायला आणि ड्रॉ ऑब्जेक्ट्स विविध फाईल फॉर्मॅट्स मध्ये सेव्ह करायला शिकलो. ही असाइनमेंट करा. एखादे ऑब्जेक्ट किंवा निवडलेल्या ऑब्जेक्ट्सचा संच देखील एक्सपोर्ट करता येतो. वॉटरसायकल या ड्रॉ फाइल मधील केवळ ढग आणि डोंगर जेपीईजी फॉर्मॅट मध्ये रूपांतरित करा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-इंट्रो. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.